रेशन कार्ड सर्व नागरिकांसाठी महत्त्वाचं कागदपत्र म्हणून ओळखलं जातं। तसेच नागरिकांना कमीत कमी रुपयांमध्ये धान्य मिळावे, जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात याच रेशन कार्ड लाभार्थी कुटुंबांसाठी सरकारतर्फे खुशखबर देण्यात आली आहे। अन्नधान्याचा गैरमार्गाला चाप बसवण्यासाठी तसेच रेशन कार्ड लाभार्थ्यांना जलद माहिती मिळवण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने मोबाईलचा प्रभावीपणे वापर सुरू केला आहे। सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीच्या लाभार्थ्यांना रेशन दुकानात धान्य आले आहे की नाही याची माहिती आता त्यांना मोबाईलवरच मेसेजद्वारे कळविण्यात येणार आहे। सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। आता नवीन नियमानुसार तुम्हाला धान्य रेशन दुकानावर आल्यावर मोबाईलवर एक मेसेज येणार आहे, परंतु यासाठी तुम्हाला रेशन दुकानावर जाऊन आधार कार्ड आणि मोबाईल नंबरची नोंदणी करून घ्यावी लागणार आहे, म्हणजेच KYC करून घ्यावी लागणार आहे। आता धान्य आले ते कसे कळणार? तर शासनाच्या SMS गेटवे सिस्टमद्वारे लाभार्थ्यांना मोबाईलवर एक मेसेज पाठवला जाणार आहे। त्यामध्ये तुमच्या रेशनची सविस्तर माहिती पाठवली जाणार आहे। आता ई-पॉज मशीनवर लाभार्थीचा अंगठा घेतल्यानंतरच धान्य वाटप केले जाते, त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीने धान्य उचलण्याचा आता प्रश्नच येत नाही। तर मग आता नंबर अपडेट करायला पैसे लागतात का? तर नाही। मोबाईल सीडिंग प्रक्रिया ई-पॉज मशीन तसेच RCMS साईटद्वारे राबवली जाते। यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही। तर आता ही महत्त्वाची माहिती तुमच्या सर्व मित्रांशी नातेवाईकांशी जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजेच अशीच नवीन माहिती तुम्हाला मिळत राहील।